तर सांगलीच्या उमेदवारीवरून विश्वजित कदम असो काँग्रेसचे काही नेते दिल्लीला सोनियाजींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काय बिलकुल आमची चर्चा चाललेली आहे. सांगली आणि भिवंडी आणि मुंबईची एक जागेची. त्यामुळे आज शिवसेनेने त्या ठिकाणी 4 जागा घोषित केलेल्या आहेत. 2 जागा आहेत. एक जागा ऑलरेडी काँग्रेसकडे आहे. एक जागा ती येईलच. पण भिवंडी आणि सांगलीच्या बद्दलची चर्चा अजूनही आहे. उद्या अजून मिटिंग आहे. त्या चर्चेने मार्ग निघेल. प्रफुल्ल पटेलांनी भाजपाच्या आता सभेमध्ये तुमचं नाव न घेता आरोप केला, भेलपुरी केलं. याला तुम्ही जबाबदार असल्याचं त्यांनी नाव न घेता आरोप केला. काय सांगा? असं आहे, भेलपुरी कोणी केली आज हे सगळ्या जनतेला माहिती आहे. जेवढ्या काही सार्वजनिक उपक्रम आहेत त्याच्यामधला भेलसुद्धा आहे, रेल्वेसुद्धा आहे. आता रेल्वे विकली, भेल विकलं, सगळं विकलं मोदी सरकारने आणि त्या सरकारमध्ये हे जाऊन बसले. त्याच्यामुळे मोदी सरकारचं आणि भाजपचं जे धोरण आहे सगळं खाजगीकरण करण्याचं आणि त्या खाजगीकरणाचा बळी भंडारा जिल्ह्याचा भेल पडलेला आहे हे स्वतः त्यांना माहिती आहे. पण आता त्यांच्या मानेवर जी तलवार टांगती आहे, कुठली टांगती तलवार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तलवार आडनावाचाच माणूस आहे. तलवार म्हणजे ही तलवार नाही, तो तलवार जेलमध्ये आहे. त्या तलवारसोबत यांनी विमान घोटाळ्यामध्ये काय काय यांचा सहभाग आहे ही तलवार टांगती आहे आणि त्याच्यामुळे नाईलाजाने त्यांना बोलावं लागतं आहे. आता बोलावं लागतं असेल तर त्यांना काय करायला लागेल. फक्त एवढंच आमचा सल्ला आहे की हे सगळं उकाळपाकळ करण्यापेक्षा 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी ज्या सरकारने शेतकऱ्यासाठी काय केलं ते 6,000 रुपये तुम्ही देता तर ते शेतकऱ्याचेच आहे. 4 रुपये पर लिटरवर तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासाचे पैसे घेता डिझेलवर आणि त्याच्यातले पैसे 1 लाख रुपये घेतात शेतकऱ्याकडून आणि 6,000 रुपये वर्षाचे देतात. बनियागिरी जे चाललेली आहे ती बनियागिरी शेतकरी ओळखून आहे. तरुणांना ज्या पद्धतीने यांनी बर्बाद केलं तेही लक्षात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न भेटून देणं ते पण लोकांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचा एक खोटे आरोप लावून जनतेच्या मुद्द्यांना डायव्हर्ट करण्याचं पाप असे स्वनाम जे आपल्याला स्वतःला नेते म्हणणारी जी नेते आहेत त्यांनी हा करू नये एवढाच आमचा सल्ला आहे. भाऊ काय सांगाल, उमेदवारी घोषित झाल्यानंतर अमोल कीर्तीकर असो अनिल देसाई यांना ईडीचे समन्स बजावण्यात आलेले आहेत. काय सांगाल? भाजप घाबरलेली आहे. भाजपला आता सत्तेपासून दूर जावंच लागणार आणि म्हणून शेवटचा हा प्रयत्न ते करतात आहे. ज्याप्रमाणे केजरीवालांना एका निष्पाप व्यक्तीला एका मुख्यमंत्री दिल्लीचे त्यांनी एकदा नाही तर 2दा ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, त्यांनासुद्धा त्यांनी खोट्या केसेसमध्ये आतमध्ये टाकलं. आज कीर्तीकर असेल या शिवसेनेच्या अनेक नेत्यांना त्यांनी ईडीच्या ज्या नोटिसा दिलेल्या आहेत या सगळ्या घाबरवण्यासाठी दिलेल्या आहेत. आणि खरं तर ईडी तर भाजपच्याच आता नेत्यांना लागल्या पाहिजे. जेवढे काही भ्रष्टाचारी या देशातले आहेत, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनीच ज्या लोकांचा जाहीर केलेला होता भोपाळमधून त्यांना त्यांनी आपल्यासोबत घेतलं, आपल्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. अनेक लोक आहेत महाराष्ट्रासहित देशामध्ये, अशा सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना त्यांनी आपल्यामध्ये घेतलं तर त्यांच्यावर ईडी लावली पाहिजे ना. विरोधकांना या पद्धतीनं मुस्कुटदाबी करण्याचा अधिकार त्यांना नाही. आता निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलेलं आहे. जनता जनार्दन हे सगळ्या गोष्टी बघतात आहेत आणि जनता जनार्दन हा नरेंद्र मोदी आणि BJPला त्याला हिंगा दाखवल्याशिवाय आता लोक शांत राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आज मी काल नागपूरला फॉर्म भरायला होतो, तिथेही लोकांचा जोरात गर्दी होती. आज आमची रामटेकची फॉर्म भरणी झाली, आमची गडचिरोलीची झाली, आमचा चंद्रपूरचा फॉर्म भरला आहे. लोकांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात, भाजपच्या विरोधात मोठा राग आहे, प्रचंड राग आहे. शेतकऱ्यांच्या मनातही आहे, तरुणांच्या मनातही आहे, गरिबांच्या मनात आहे, छोट्या व्यापाऱ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून आता यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल. हे 150च्या पार जाऊ शकत नाही. ही जी अवास्तव घोषणा ते करतात आहेत 420 सारखी, ही 420 राहतील. यांची 420 जनतेने आता ओळखलेली आहे आणि यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलं. आरोप आहे खिचडी घोटाळ्यामध्ये त्यांचा सहभाग आहे.
त्यांना त्यांचा प्रखर विरोध आहे. काय निरुपमांची बघा, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये एवढाच आमचा सल्ला आहे त्यांना. आणि अशा वक्तव्याने ते मोठे होणार नाही, त्यामुळे असे वक्तव्य त्यांनी करू नये. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.